रस्ता आत्ता अडवला मी. रस्ता आत्ता अडवला ज्यावेळेस ह्यांनी रस्ता आत्ता अडवला मी. रस्ता आत्ता अडवला ज्यावेळेस ह्यांनी अर्ज केलाय आत्ता अडवला मी. रस्ता आत्ता अडवला ज्यावेळेस असं घ्या. हळू हळू खुर्ची घे उचलून बारीक राहू दे खुर्ची असं राहू रिक्षाला बसते. मी या गावचा रहिवासी पाटकर गावचा रहिवासी आहे. इथला पाटकर हे रस्ता कायमस्वरूपी असून हे रस्ता आज अडवलेला आहे. हे आमचा आम्हाला मिळावा. जाणे येणं आम्हाला करायला येत नाही काय नाही. काय अडचण म्हणजे ही काही अशी अडवते ते रस्ता म्हणूनच रस्ता व्हावा. आपण काय पाय जाता येत नाही काय नाही. कसं जात कुठे याच दोघांनी उचलून जायचं घेऊन मग रस्त्याला लागायचं. माणसं असतात का न्यायला आणायला तुम्हाला असेल त्या तोपर्यंत थांबायचं माणूस येस तोपर्यंत. नाहीतर मग तोपर्यंत काय करता येत नाही. माणसं कोणतरी घरातलं एखादा आणायचं. नसलं तर थांबायचं वेळ येस तोपर्यंत. जायचं असलं तर जाताच येत नाही त्यावेळी. माझं नाव अरुण रामचंद्र शिंदे. मी पाटकर गावचा रहिवासी असून हा रस्ता कायमस्वरूपी आरळे ते सोनगाव हा रस्ता कायमस्वरूपी आहे. हा रस्ता आम्हाला करून मिळावा. हा माझा भाऊ प्रकाश रामचंद्र शिंदे अपंग आहे. याला चालता येत नाही. याला कुठेही असं चालतं आम्ही घरी असतो नसतो. बायका पोरांनी आमच्या काय करायचं हे तुम्ही ठरवा. आता रस्ता 4-2 वर्ष या काळात हा रस्त्याचा प्रॉब्लेम आलाय. त्यामुळे आम्हाला इकडनं जाता येत नाही. एवढी आमची सोय व्हावी एवढी आमची अपेक्षा. कशामुळे रस्ता अडवला? रस्ताच अडवला तीच झाले तर शासन सांगेल की आम्हाला. आम्ही कसं कोणाचं नाव घ्यायचं. हा आम्ही गाववाली. प्रशासन सोडवलं पण नक्की रस्ता अडवला समोरच्याच माणसाने आम्ही काय सांगणार. अर्ज केलेला आहे. अर्जात नाव आहे त्यांची. नमस्कार, माझं नाव महेश बाळासाहेब शिंदे.
मी पाटकळ गावचा रहिवासी आहे. हा रस्ता आरळे पाटकळ आनंद रस्ता या नावाने ओळखला जातो. या रस्त्याची 1961 पासून नकाशामध्ये नोंद आहे. तर आम्ही 2-3 वेळा प्रशासनाकडे गेलो, त्यांना अर्ज केले, पण त्यांनी अजून त्याचा काही फॉलोअप घेतलेला नाही. मग आत्ताच्या शेवटचा पर्याय म्हणून कलेक्टर ऑफिसला जाऊन आलो. तिथं आम्ही अर्ज केला, तर तिथून आम्हाला त्यांची पोच मिळाली की बाबा तहसीलदारांना आदेश काढलेला आहे की रस्त्याचं काम बघा म्हणून. तिथं गेलो तर त्यांनी सांगितले की मंडळ अधिकाऱ्याला दिलेला आहे. म्हणजे हे दिवस नुसते पुढे ढकलत नेतात. आज हा रस्ता जवळजवळ 1 वर्ष अडवलेला आहे. तिथं पहिल्यांदा गणपतीचं शेड होतं, हा झाल्यानंतर हा कळकं बांधण्यात आली. आज मी काय म्हणतो, हा नकाशात किती फुटाचा रस्ता आहे काय आहे ती प्रशासनानं इथे येऊन म्हणजे बघावं. निदान तोपर्यंत तरी हा रस्ता खुला करावा, निदान वहिवाटीसाठी तरी. सरकार जो काही निर्णय घेईल तो नंतर, किती फुटाचा आहे, कुणाच्यात जातोय, कुणी अतिक्रमण केलंय, ही गोष्ट नंतरची. निदान आम्हाला हा रस्ता चालूला तरी वहिवाटीसाठी खुला करून मिळावा. नकाशावर आहे. हो आहे. नकाशाच्या प्रत, अतिक्रमणाच्या प्रत, अर्जदार, त्याच्यात सह्या, ह्यांची सगळी कागदपत्रांची पूर्तता आपण सरकारी ऑफिसला केलेली आहे. कार्यालयाला भेट दिली, जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली, हो झाली. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी तहसीलदारांना लेटर पाठवलं, ते लेटर दिलं आम्हाला. आम्ही तहसीलदार मध्ये पण जाऊन आलो. आमची जर आम्ही आता सरकारला निवेदन केलेलं आहे, त्यांनी जर आम्हाला 8 दिवसात खुला करून नाही दिला तर आम्ही आमच्या पद्धतीने करणार. आणि जर इथं पुढं जी काय भांडण तट्टा वगैरे होईल त्याच्यासाठी सर्वस्व सरकार जबाबदारी राहील. पाटकळ गावचा ग्रामस्थ, हा रस्ता कशासाठी अडवलाय, कुणी अडवलाय? हा रस्ता गेल्या 2 वर्षापूर्वी ओपन होता. तुझ्यामध्ये मी बोललो, तू बोलायचं नाही. मी बोललो आता तू बोलायचं नाही. मी बोललो का तुला? हा रस्ता पूर्वी ओपन होता आणि ज्याने कुणी अतिक्रमण केलंय, कुणीही करून द्या, मी करून द्या, नाहीतर शेजारच्याने कोणतं कुणी करून द्या, हे गेले 10 वर्ष रस्ता ओपन होता. आता 2 वर्षापूर्वी हा रस्ता बंद झाला आणि ह्या लोकांनी ज्यांनी आता अर्ज केलाय त्यांनी तहसीलदारमध्ये अर्ज केलेला की रस्ता बंद केला, रस्ता ओपन करावा. तिथं मंडल अधिकाऱ्याची पाहणी होऊन त्यांनी तहसीलदारमध्ये अर्ज करावा असं लेखी म्हणणं दिलेलं आहे. आणि हा रस्ता इथून कुणी अतिक्रमण केलंय, काय केलंय आणि काय केलं ह्यात कुणीही बोलत नाही. हे सगळ्यांची बोटे चुपी धोरण आहे. हे आता जी मॉप उभा राहिलाय तो स्वतःच्या फायद्यासाठी चाललाय. ज्यांनी कुणी अतिक्रमण केलं त्यावेळेस ही लोक कुठे होती? ही लोक कुठे होती जेव्हा रस्ता इथनं चालत होता? ह्यांना विचारा अजून सुद्धा, ह्या लोकांना जी लोक इथं आहेत तिथनं सगळी वाहनं जात होती, पण अतिक्रमण झालं तेव्हा ही लोक कुठे होती? आणि 8 दिवसानं भांडण होईल, काय होईल, हे जी दमदाटीची भाषा चालली, ही जी मॉपनं, हे चालत नाही. माझं असं म्हणणं आहे प्रशासनाला की दोन्ही खुर्ची मोजणी करा. कुणाची माझ्या जरी जागेत शिरलं तर मी गोष्टीनं तुम्हाला आत्ता स्टॅम्पवर पेपर लिहून द्यायला तयार आहे की काढून देणार, पण दोन्ही खुर्ची मोजणी करा की कुणाच्या सरतंय आणि कुणी केलं. आणि हे जो मॉब चाललाय हे पॉलिटिकल पद्धतीने चाललाय की रस्ता पाहिजे, सर्वसामान्याची मला अडवणूक करायची नाही, अजिबात करायची नाही. माझं रान मोजा, शेजार मोडा, रस्ता मोजा, अजिबात. ह्याच्या मागे 10 वर्ष रस्ता चालू होता. कुणी अतिक्रमण केलं, काय केलं, हे सरकारनं बघावं. दडीपशाहीची भाषा चालणार नाही. ही लोकशाहीमध्ये असल्या गोष्टी चालतात. हीच लोक ज्यावेळेस अतिक्रमण चाललं तेव्हा कुठं होती? आता ही जी सगळी लोक येते ती एक म्हणतो पावसाळ्यापुरतं जाऊन द्या, मी परत त्याला ह्या रस्त्यानं अडवतो, मी ह्या वावरात त्याला जाताना अडवतो. हीच ह्या लोकांची भाषा आहे. मी 4 वर्ष माझी कुठली अडचण नाही, मी आता 2 मिनिटात काढतो. पण लोकशाही पद्धतीनं ज्यानं अतिक्रमण केलंय कुणी करू द्या. माझं अतिक्रमण असलं 2 मिनिटात मी आता उद्या सकाळ मोजणी आणा, खाजगी सरकारी कुठली आणा, मी तुम्हाला ओपन रस्ता करून देतो. दमदाटीनं दडपशाहीनं रस्ता होणार नाही, नाहीतर आत्मदहन करीन मी. रस्ता अडवला सगळ्यांना माहितीये, कुणी अडवला, इथं काय होतं पहिलं आणि कुणी काय केलं, हेच गोष्टीसाठी मी इथं आलो. रस्ता कुणी अडवलाय, कोण काय करते, आणि ह्याच लोकांनी ज्या लोकांच्या तहसीलदार मध्ये मंडळ केस केलेली त्या लोकांचं तुम्ही रेकॉर्ड बघा 2 वर्षापूर्वी. त्याच्यात आमचा काही एक संबंध नाही. हे राजकीय हेतून हे सगळं चाललेलं आहे साहेब, बाकी काही नाही. आणि मी तुम्हाला ह्या प्रशासनापुढे पट सांगतो की तुम्ही मोजणी आणा. माझ्या घरात जरी 10 फूट सरलं तरी मी मोडून द्यायला, माझं अतिक्रमण काढून द्यायला मी तयार आहे. माझ्याकडे सगळं रेकॉर्ड आता आहे. तुम्हाला आता जरी कुणाला बघायचं असलं तरी मी द्यायला तयार आहे. मी आणि गेल्या 30 वर्षापासून हे घर बांधलं, ह्या घराला काही अडचण नाही. ह्याच्या मागे 10 वर्षापूर्वी रस्ता होता. अतिक्रमण केलं, ह्या लोकांनी एकही शब्द त्या लोकांना काढला नाही. कुणाचा बी असू द्या, माझा असू द्या, कुणाचा असू द्या. त्यावेळेस ही लोक कुठे गेलेली? आता तुम्ही ह्याला दिला त्याने, आणि ह्याच लोकांनी तो अर्ज दिलाय. माझ्याकडे सगळा पुरावा निश्चय आहे आणि मला कुठलाही रस्ता अडवायचा नाही. मी अजून सांगतो,
ही 2 मिनिटात काढतो, पण दडपशाहीनं हुकुमशाहीनं कुठलीही गोष्ट होणार नाही, नाहीतर आत्मदहन करीन. आणि ह्याला जबाबदारी सर्व लोक आहेत. आणि ह्या लोकांनीच अर्ज दिलाय. माझ्याकडे त्याचे लेखी पुरावा आहे. आणि ह्याच लोकांनीच सगळं तहसीलदार मध्ये केलेलं आहे. आम्हाला कुणालाही रस्ता कुठलाही अडवायचा नाही, फक्त राजकीय हेतून कुठलेही काम करायचं नाही. रस्ता ह्या लोकांना आता सुद्धा विचारा की इथं रस्ता होता का नव्हता. नकाशावर आहे म्हणतात. ह्याचा जो रस्ता चालू होता, रस्ता का बंद झाला, कुणी बंद केला? मी ऐकून घ्या, माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला सगळ्यांना, जिथनं कुठला रस्ता असेल तिथनं काढा. हा बंद केला. ह्या लोकांनी जो अतिक्रमण होते तेव्हा एकही शब्द कुणी बोलणार, राजकीय कुणी कुणाला बोलायचं नाही. वाईट व्हायचे काय कारण आहे? आज जी व्यक्ती ह्याच व्यक्ती सगळ्या होत्या, ह्यांची संध्याकाळची बैठक बसलेली. एक जण संध्याकाळी म्हणला, मी तू आता आम्हाला पावसात अडचणीत जाऊन द्या आणि ह्या रस्त्याने त्याला ऊस जाताना अडवतो. हे सगळं आहे माझ्याकडे लेखी पुरावा आहे. मी तुमच्या देखत सांगतो, हे आता एका सेकंदात काढतो. पण राजकीय हेतून कुठल्याही गोष्टीनं ज्यानं अतिक्रमण केलंय, माझं अतिक्रमण जरी अतिक्रमण असलं आता, तरी आता 2 मिनिटात काढतो मी. मला काही अडचण नाही. आणि ह्याच्या मागे 10 वर्ष रस्ता चालू होता, बंद कशाने झाला? ह्यांनी जे आता जे मॉब केलाय, जी वयोवृद्ध आणले तिथं, हिथनं जात होती का नव्हती? ह्यांनाच विचारा. मी म्हणत मी नाही, हिथनं जात नव्हती. लोकशाही मार्गाने कुणीही अडथळा केला त्याला बोलायला सोडून गरीबाला न्याय हे करायचं नाही, अन्याय झाला नाही पाहिजे. हा, आता ज्या म्हणजे व्यक्तीने इथं वक्तव्य केलं, समीर अशोक शिंदे, अर्जदार मीच आहे. ह्यांनीच रस्ता अडवलेला आहे आणि ह्यांचंच मी अर्जामध्ये नाव टाकलेलं आहे. हे जे कळकं वगैरे लावलेले आहेत, की समीर अशोक शिंदे या माणसांनी लावलेली आहेत. त्यांचं जे म्हणणं आहे की इथं जे काय अतिक्रमण असेल, ठीक आहे, अतिक्रमण असेल याबद्दल माझं काही मत नाही. सरकारने येऊन मोजावं, ही माझी पण आहे. म्हणजे मला पण कळते की सरकारने येऊन मोजावं. पण हा जो पूर्णपणे बंद करणं, हा त्यांना अधिकार कोणी दिला? हा लोकशाहीत आहे का? हा दंडीलशाहीत बोलतो ना. ते जसे आता म्हणले की लोकशाही, हे जे बंद केलं हे लोकशाहीतून केलं का? दंडीलशाहीतूनच बंद केलं ना. मग ह्याचं उत्तर सरकारने लवकरात लवकर आम्हाला द्यावं. समस्या आहेत तुम्हाला रस्ता अडवला. आम्हाला काय नाही, फक्त आम्हाला रस्ता पाहिजे एवढेच आमचं म्हणणं आहे. जुना हे रस्ता आहे नारळवाट, एवढी आम्हाला पाटकळ ती आराळ, एवढा आम्हाला रस्ता पाहिजे. आम्हाला येता येत नाही, आम्हाला दिसत नाही. आमची ह्या म्हाताऱ्या माणसांची अडचण आहे, त्याच्या पलीकडे आमची काही अडचण नाही. अपंग आहेत, यांना जाय येत नाही, मुलांना शाळेत जाय येत नाही, आम्हाला जाय येत नाही. एवढीच आमची विनंती. पावसाळ्यातली खूप पावसाळ्यात मोठी अडचण होती, बाकी नाही काय, फक्त रस्ता आम्हाला पाहिजे. आणि ते बाकी काय असलं अतिक्रमण आहे ते तुमचं तुम्ही बघायचं. आम्ही म्हणजे कुणाचं नाव घेणार नाही किंवा काही नाही. तुमचं तुम्ही रस्ता करून द्यायचा आम्हाला. ज्यांनी अर्ज केलाय माझ्या नावे, समीर अशोक शिंदे यांच्या नावे, त्यांनी मोजणीचे पैसे असले तरी मी भरतो. पण जे अतिक्रमण आहे कुणाचे असू द्या, माझं असू द्या, कुणाचं असू द्या, सरकारी नियमाप्रमाणे अतिक्रमण काढावे आणि रस्ता करून द्यावा. ह्याच्या अगोदर 10 वर्ष हा रस्ता ओपन होता आणि आम्ही गेले 30 वर्षापूर्वी घर बांधलेलं आहे. आमचं कुठलेही अतिक्रमण नाही. दंडीलशाहीने कुठलेही काम केल्यास आत्मदानाचा इशारा मी देत आहे. तुमचं म्हणणं असं आहे की या रस्त्याच्या शेजारी घर आहे, नाही, जे काय जे अतिक्रमण झालंय, कुठली घर आहेत काही मला माहित नाही. प्रशासनानं प्रत्येकाची कागद बघून मोजणी करून रस्ता ओपन करून उद्या आज द्यावा, असे माझं लेखी म्हणणं आहे. आणि माझं स्वतःचं काय जे अतिक्रमण असेल ते मी 2 मिनिटात काढून देणार आणि स्वतःच्या पैशाने काढून देणार. माझी कुणालाही लोकांना, वयोवृद्धांना अडचण नाही. पण प्रशासनानं योग्य तो निर्णय घेऊन काम करावा. हा, प्रशासनानं रस्ता अडवला. ज्यावेळेस ऐकून घ्या की ज्यावेळेस ह्या लोकांना अतिक्रमण होत होतं त्यावेळेस लोक गप होती, काही कोणीही बोललं नाही. ह्याच्या अगोदर 30 वर्ष हा रस्ता ओपन होता, इथनं वाहना जात होती. ज्यांनी कुणी अतिक्रमण केले त्यावेळेस ह्या लोकांना जाग का आली नाही? आता यांना रस्ता अडवल्यानंतर दिसतो की इथनं वयोवृद्ध आहे. ही काय आता एका वर्षातून 6 महिन्यात वयोवृद्ध झाली नाही, चाला येत नाही असं नाही. हे गेली 20 वर्ष म्हणजे हीच आहेत ना, वयोवृद्धच आहेत ना. आणि लोकशाही आहे की लोकशाहीमध्ये एक मिनिट आहे का, लोकशाहीमध्ये जेव्हा अतिक्रमण होत होतं तेव्हा ही लोक कुठं होती? लोकशाही आहे ना. हे अतिक्रमण चाललं आता 2 वर्ष झालं. आम्ही समोर रस्ता ठेवला, ह्या लोकांनी सांगितलं असू द्या, पावसाळा आहे, आपण असं करू, आपण तसं करू. ठीक आहे, आम्ही कुणालाही अडचण केलेली नाही आणि ही सुद्धा अडचण करणार नाही. पण आमच्या अन्याय जो होतोय त्याला जबाबदार कोण? ज्या वेळेस अतिक्रमण होतं, आता ही जागी झाली, ह्याच्या अगोदर जेव्हा अतिक्रमण चाललं तेव्हा ही कुठं होती? 2 वर्ष झाली ही अतिक्रमण झालेला.
आणि 2 वर्षापासून नाही चाललं. 2 वर्षापासून ही आहे. आणि ही लोक हीच लोक होती तेव्हा कुणीही काही बोलली नाही ती. आणि माझं पर्सनल विनंती आहे, मी एका मिनिटात नाही आता अतिक्रमण काढतो, मला अतिक्रमण काढण्याविषयी काही नाही, पण ज्याने अतिक्रमण केलंय त्यांचं अतिक्रमण निघालं पाहिजे. लोकशाही मार्गाने त्यांना अर्ज केले ह्याच लोकांनी त्यांच्यावर अर्ज केला. ह्याच लोकांनी आम्ही ह्यांच्या बाजूनच होतो त्यावेळेस. रस्ता तुम्ही अडवला. रस्ता आत्ता अडवला ज्यावेळेस ह्यांनी अर्ज केलाय सगळ्या लोकांनी, त्यावेळेस त्यांच्या साईडनं माझ्या सह्या आहेत सगळ्यांच्या लेडीजच्या. हे राजकीय हेतूने सगळं चाललेलं आहे, बाकी काही नाही. ज्यावेळेस माझं पुरावा बघा तुम्ही, तहसीलदार मध्ये ह्यांनी अर्ज केलेला, तहसीलदार मधनं मंडल अधिकाऱ्याकडे आला, तिथनच स्थळ पाणी झाली, स्थळ पाणी नंतर स्थळ पाणीचा रिपोर्ट तहसीलदाराला गेला. त्याच्यामध्ये आम्ही अर्जदार मध्ये होतो, आम्ही विरोधात नव्हतो. जे कोणी विरोध होते त्यांच्याविषयी त्यांनी हे केलं पाहिजे, माझ्याविषयी राजकीय आकाशपोटी हे निवेदन नाही केलं पाहिजे. आणि हा रस्ता हा लोकांची गैरसोय मला करायची नाही, अजून सुद्धा करायची नाही. आता सुद्धा तो रस्ता काढतो, पण ज्याने अतिक्रमण केलं त्यांच्याविषयी यांची भूमिका काय आहे. माझ्या प्रश्नाला एकच विनंती आहे की माझा अतिक्रमण असू कुणाचं असू, उलट मी म्हणतो 15 फुटाचा रस्ता करा, माझं तुम्हाला शीट तोडून देतो, काही अडचण नाही, मला ही जागेची कमी नाही. 15 फुटाचा रस्ता करा, ट्रक गेलं पाहिजे. हा, आम्ही घर बांधलं ना तेव्हा बारकी पोरं माझी होती, आम्हाला ती आणला घराला. माझं बांधून 7.5 फूट जागा सोडली ह्या माणसाने, ऐकते एवढ्या सगळ्या माणसांनी. तेव्हा दांडगावा केला. आणि आता ते आमच्याच रस्त्यातनं जायचे आणि आमचीच जागा पाहिजे, आमच्याच वाट्यावरून वाहन घालायचं. आणि मग त्यांची बी तेवढी जागा घ्या, 7.5 फूट आमची बी तेवढी जागा घ्या. आम्हाला जायचं नाही पुढून तरी आम्ही रस्ता देतोय, आणि ह्यांना सगळ्यांना जायचे तरी इथं बसले त्या. आणि आमच्या घराला ती आणला आणि आमच्याकडून बांधून जागा घेतली. मग ही काय आता, ही कसली न्याय? आणि आम्ही स्वतः 7.5 फूट जागा सोडलेली आहे. ही न्याय आहे का अन्याय आहे? आम्ही काय सोडणार? म्हणजे आमच्या जागेत ह्यांना जायचे, ह्यांचा दांडगावा आमच्यावर केस आणि आमच्यावरच त्यांनी हे करायचं आग्रहपणा. ही नाही पाहिजे ना, आम्ही देणार नाही आमची जागा. देणार नाही. तुम्हाला वर जायचं असलं तरी जाऊ शकतात, म्हातारी असू नाही तर कोतारी असू, आम्हाला देणं नाही त्यांचं. आम्ही देणार, पडेल याची जागा आली तर आम्ही देणार. 5 फूट देतो, ज्याचा 5 फूट घ्यायचे त्याच्याकडून 5 फूट घेऊन काय तर अजून सगळा गाव गोळा करून आणलं ना ह्यांनी, तरी आम्ही भेट आम्ही नसतो. देत नाही कशाला. आम्हाला त्यांनी कोर्टात घातलं होतं, आमच्यावर ती आणलं होतं त्यांनी घर पाटकळ या सर्व नंबर मधलाच रहिवाशी आहे. हे जे म्हणतात 7.5 फूट आमचे आहे, तर मग सरकारी नकाशाला रस्ता गेला कुठे? तुम्ही कुठे गेला? तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही शांत बसायचं. काय सरकार रस्ता गेला कुठे? अतिक्रमण म्हणताय तुम्ही. आता जो रस्ता आहे 10 फूट पाठीमाग खुलला, तो कुठेही टेप टाकून 10 फूट टाकावं. काय जिथं रस्ता कमी भरेल नियमातून तिथलं आम्ही अतिक्रमण काढायला तयार आहे. काय उत्तर द्यायचं तर सरळ द्यायचं, काय करायचं? आणि नकाशाप्रमाणेच आम्हाला रस्ता पाहिजे. मग कोणाचं घर निघतंय, कोणाचं काय निघतंय याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. काय हा तेच ना. मग जसं तुम्ही अडवलंय, तुम्हाला काय अधिकार आहे इथं सरकार रस्ता अडवायचा? नकाशावर आहे. तुम्ही जे म्हणताय 7.5 फूट, काय मग गेला कुठे इथून रस्ता? जो सर नकाशावर आराळे ते पटकळ रस्ता आहे इथपर्यंत येणारा, इथून ही लांबी जी बंद आहे ती 400 फूट आहे तिथे. मग हा रस्ता गेला कुठे? हा शासनाने द्यावा काढून. अन्यथा 4 दिवसानंतर आम्ही जबाबदार नाही, याला शासन जबाबदार राहील. मग कोणाचं काय होईल यात काही सांगता येत नाही. काय ठीक आहे. हा रस्ता आहे ना पूर्ण 10 ते 12 फूट रुंदीला आहे. आता काय या तुम्ही पुढे, तुम्ही सांगा. चल, हा संपूर्ण रस्ता 10 ते 12 फूट रुंदीनं इथून तिथून ठेवलेला आहे. काय तो आरळे रस्त्यापर्यंत पांढर रस्त्यापर्यंत आहे.
तर रस्ता जो बंद आहे 400 फूट लांबीचा तो इथून इथपर्यंत आहे फक्त कॉर्नरला काय संपूर्ण रस्ता हा खुला ठेवण्यात आलेला आहे. येथे पूर्ण रहिवासी कमीत कमी 150 ते 200 लोक आहेत. 200 ते 250 लोक जवळजवळ 100 ते 150 एकर शेत जमिनीला हा पण रोड जातो जास्त हेक्टरमध्ये दुसरं. आणि जी आरळे पानंद रस्ता आहे जाणारी लोक भरपूर आहेत. म्हणजे हा रस्ता फक्त वैयक्तिक गावासाठी नसून हा रस्ता 2 गाव गाव आहे. एकत्र करण्यासाठी हा पानंद रस्ता म्हणून सुद्धा ओळखला जातो. नकाशाप्रमाणे आता जिथून अडवला आहे तिथून हा दुसरा रस्ता, ह्या रस्त्याची लांबी 400 फूट आहे नकाशामध्ये. याच्या सर्व प्रती आम्ही सरकारमध्ये तहसीलदार ऑफिसमध्ये जमा केलेल्या आहेत. आरळे रस्ता पूर्ण हा पूर्ण आरळे पानंद रोड आहे. कमीत कमी 70 ते 150 ते 200 हेक्टर क्षेत्र आहे. छाट्यावर